औरंगाबाद जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट संतोष चव्हाण यांची निवड झाली असून सचिवपदी ॲडव्होकेट सुरेश काळे यांची निवड करण्यात आली आहे। वकील संघाच्या निवडणुकीत संतोष चव्हाण आणि सुरेश काळे यांच्यावर सदस्यांनी विश्वास करत त्यांची निवड केली। निवडीनंतर समर्थक आणि वकील बांधवांकडून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे गुलाल उधळून पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले। मतदानातून 800 मतांनी निवडून आलेले आणि सर्व माझे सिनियर तसेच कलिग्स त्यांचं सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी माझ्यावर विश्वास हे केला आणि मला भरपूर बहुत मतांनी निवडून दिले। धन्यवाद। कामाचं पण प्राधान्य राहील। जे वकील संघाच्या अडचणी असतात माझ्या परीने जे मला सॉल्व्ह करता येतात त्या मी सर्व सॉल्व्ह करण्याचा पदासाठी उभा होतो। सर्व सिनियर वकील ज्युनियर सर्व सहकारी सर्वांनी अतिशय भरघोस मतांनी मला निवडून दिलं। त्यामुळे मी शिवप्रसाद गायकवाड जॉईंट सेक्रेटरीसाठी उभा होतो। सर्वांनी मला खूप सहकार्य केलं, सर्वांनी भरघोस मतांनी विजयी केलं। त्यामुळे सर्व जिल्हा वकील संघाचे सन्माननीय सर्व सदस्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। कोणत्या कामाला प्राधान्य राहील तुमचं? सर्व जे काही मूलभूत गरजा आपल्या असतील वकिलांच्या हितासाठी, वकिलांच्या जे काही अडीअडचणी असतील त्यासाठी नेहमीच शिवप्रसाद गायकवाड मी कटिबद्ध राहील। किती मतांनी विजय झाले सर? बहुमत होतं एकदम हायेस्ट मत। सर्वप्रथम जिल्हा वकील संघ औरंगाबाद येथील माझे सहकारी मित्र तसेच ज्येष्ठ विधितज्ञ यांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो। आणि माझं जे यश आहे हे प्रत्येकाचं यश आहे आणि या यशामध्ये सर्वात मोठा जर वाटा कोणाचा असेल तर माझे सिनियर आदरणीय अविनाश बांगर सर यांना हा विजय समर्पित करतो आणि सर्व जे विजय उमेदवार आहेत यांना हार्दिक शुभेच्छा देतो। जिल्हा वकील संघ छत्रपती संभाजीनगरच्या आज या निवडणूक झालेल्या आहेत। तर यामध्ये आपण बघतोय की सर्व वकील बांधवांनी मला मताधिक्याने निवडून आणले। याबद्दल मी सर्व वकील बांधवांच्या मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो व या निवडणुकीमध्ये माझा एक मोठा विजय सर्व वकील बांधवांनी मला मिळवून दिलेला आहे। त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो। जो विश्वास सगळ्यांनी माझ्यावर ठेवलेला आहे मी तो सर्व पूर्ण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन व आपण सगळ्या वकील बांधवांचे मी धन्यवाद व्यक्त करतो। सगळ्यांना नमस्कार। क्या कहेंगे आज आजचा तो विजय आहे मराठीमधून ना। आजचा तो माझा मी पृथ्वीराज ॲडव्होकेट पृथ्वीराज योगीराज राठोड आजचा तो माझा विजय झालेला आहे। हा फक्त जयंतीचा हा विजय आहे। सर्व जयंतीने ठरवलं होतं मला मतदान करण्याचं आणि मी सर्व माता भगिनीच्या महिला आहेत ॲडव्होकेट त्यांचा खरंच मी विशेष आभार करणार आहे की त्यांनी मला भरभरून मतदान करून हायस्ट वोटिंगने निवडून आणलेलं आहे। जिल्हा वकील संघ औरंगाबाद 2026-2027 या कार्यकारिणीमध्ये मी ॲडव्होकेट देविदास हराळ उपाध्यक्ष पदाकरताचे मोठ्या फरकाने निवडून आलेलो आहे। मला या जिल्हा वकील संघासाठीचे खूप काही काम करायचं आहे, जसे की वकील संघासाठी बसण्यासाठीचे फर्निचरचं काम करायचं आहे, तसेच या ठिकाणी जे फॅमिली कोर्टामध्ये जाण्यासाठीचे स्कायवॉक तसेच रस्ता हवा आहे त्यासाठी मी प्रयत्न करीन। तसेच
तसेच जे आहे इथे जे 4 लिफ्ट जे या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जे बऱ्याच दिवसापासून जे 1 वर्षापासून बंद आहे, त्या लिफ्टचं काम कुठल्या प्रकारचं होत नाही व त्या जे वकील वर्गासाठी जे कुठल्या प्रकारचं चालू नाही त्या चालू करायच्या आहे. तसेच औरंगाबाद जिल्हा वकील संघ यामध्ये जी काही सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये जे कुठल्या प्रकारचं स्टेशनरी जसं की वकीलपत्र, ऍड्रेस मेमो व तिकीट, मुद्रांक हे वकिलांना जे मिळत नाही व त्या समस्याला मागील जे 1.5 ते 2 वर्षापासून जे वकील हा वंचित झालेला आहे ते सोसायटी करता जे सोसायटीचे बरोबर चालू करण्यासाठीचे मी प्रयत्न करणार आहे. तसंच वकिलांसाठीचे कॅन्टीनचा प्रश्न आहे. या कॅन्टीन मध्ये जे कुठल्या प्रकारचं जे थाळी जे हे गोरगरिबांना पक्षकारांना मिळत नाही, मी त्यासाठी जे लवकरात लवकर चांगला प्रयत्न करीत आहे. तसेच मी सर्वांचे मला निवडून दिल्याबद्दलचे मला भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दलचे मी सर्व वकील बांधवाचे तसेच भगिनींचे तसेच माझे वरिष्ठ कनिष्ठ सर्व मित्र परिवारांचे मी आभार मानतो व या ठिकाणी मला भरघोस मतदान दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. गुरु बलवान है, आज मैदाने बोलूंगा क्योंकि जिला वकील संघ का अध्यक्ष है, इसलिए उनका चेहरा पहलवान है. जय गुरुदेव. माझे हे गुरु जे साबू साहेब यांच्या आग्रहाने मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि गुरूंच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सहकार्याने माझा जो जय बालाजी ग्रुप आहे त्यानंतर बाकीचे जेवढे वकील बंधू भगिनी आहेत, सिनियर वकील आहेत, यांच्यामुळे मी आज इथे अध्यक्ष झालेलो आहे. मला त्याचा अभिमान वाटतो. निश्चितच मी चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करेल. इथे पार्किंगची व्यवस्था, त्यानंतर महिलांना बसण्याचा हॉल, या सगळ्या गोष्टींची सुविधा आहे. पूर्वीच्या कमिटीने चांगलं काम केलेलं आहे. गुरुचे संस्कार आहे. ज्याने चांगलं कर्म केलं त्याचं नाव झालं पाहिजे. पूर्वीच्या कमिटीने फर्निचरचा फंडिंग, त्यानंतर ही लायब्ररी साठीचा फंडिंग, या सगळ्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. वकिलांच्या हॉलचं फर्निचर, या सगळ्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. आता फक्त गुरूंच्या आशीर्वादाने त्याला पूर्ण करण्याचं कार्य मी करणार आहे. पहिलं तर मी नाव सांगायचं विचारलं. संतोष गंगाधरराव चव्हाण, संतोष शकुंतलाबाई उर्फ यमुनाबाई गंगाधरराव चव्हाण. वकिलांसाठी जे आज इथे बसण्याची फार मोठी अडचण आहे, त्याच्यासाठी 3 मजली इमारतीचं सँक्शन घेणार आहे. नवीन ई लायब्ररी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. महिला ज्या आमच्या 150 लेडीज साठी फक्त हॉल आहे, आज महिला 300 ते 400 झालेली आहे. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यासाठी सुद्धा हॉल उपलब्ध